म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। तो का म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। विठ्ठल विठ्ठला पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय जातो मुनींद्रे समागत तिस्तन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदवधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। हे असोदिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माता पारुके, तो जीवची परी तुके।
महेसेसी एवढे जिये महिमे जी करणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही नमन निवांत केले। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा कारो प्रथमान कोण पांडुरंगा कारो प्रथमान कोण पांडुरंगा कारो प्रथमान माला पांडुरंगा कारो प्रथमान माला पांडुरंगा कारो प्रथमान कोण पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा देना दुर्बळाची सेवा देना दुर्बळाची सेवा देना दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा सोनो पंथ तथा गुणी जनतया मामा से बोलती नामे शंकरो शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडेकरा वंदितो आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए जिजाऊ कुमार पधारिए शहाजी दुलार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्तरूपी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवे करतात निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य संतमान्य देवमान्य लोकमान्य संत सम्राट देहूनिवासी तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अखिल गुणनिधान पंढरीश पांडुरंग परमेत्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ देहुनिवासी तुकोबाराय एवढी शांती यौवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला अशा असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून संत महंत उपस्थित गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद वारकरी समोर बसलेला श्रोतवर्ग समोर बसलेले पाठीमागे बसलेले इकडे कट्ट्यावरती बसलेले या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संतांच्या संत मायबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात साष्टांग दंडवत आजच्या कीर्तनरूपी सेवे करतात निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्या जीवाला हा नरदेह प्राप्त झाला मनुष्य देह मिळाला त्या जीवाला उपदेश करणारा अभंग या सेवे करतात निवडलेला आहे. विठ्ठल मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी सगळ्यांच्या पाठातला नवे कानपाठातला तरी अभंग या सेवेकरता आज आपण निवडलेला आहे. त्या अभंगावरती आपण सगळ्यांनी मिळून हे कीर्तन करायचं बरं का. कीर्तन हे एकट्याचं नसतं, भाषण एकट्याचं असतं, प्रवचन एकट्याचं असतं है ना, स्पीच देणारा वक्ता एकटा असतो, पण कीर्तनकार एकट्याच नाही बरं का. तुम्हा आम्हा सगळ्याचा कीर्तन असतं. कीर्तन म्हणजे काय, कीर्तनाची व्याख्या करताना तुकोबराय सांगतात चित्ताचे आसन चित्ताचे आसन चित्ताचे आसन चित्ताचे आसन
असे आसन तो का करी तो कीर्तन. सगळ्यांनी म्हणून कीर्तन करावं. म्हणून कीर्तनात कोणी गप बसायचं नाही. माझ्या कीर्तनात समोर बसल्यानं उगं गप बसायचं नाही. सगळ्यांना बोलायचं बरं का. बोलायचं. बोलल्याशिवाय कीर्तन होत नाही. बोलायचं म्हणजे काही बोलायचं नाही. घरच्या गप्पा गोष्टी संसाराच्या मनात. आता बोलण्याची नाही एका देवाविन काही. त्या देवाशिवाय इथं काहीच बोलायचं नाही. म्हणून आज सगळ्यांनी म्हणून कीर्तन करायचं. कसं करायचं माहिती आहे का. तुम्ही आम्ही खेळी मेळी, 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 गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळे आनंदे, गदारोळे आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळे आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळे आनंदे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. म्हणून सगळ्यांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची कीर्तन रूपी सेवा आपला सगळ्यांना मिळून करायची आहे बरं का. कीर्तन म्हणजे काय हो. भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या लीलेचं वर्णन करणे म्हणजे कीर्तन आहे. मग ते नामाचं कीर्तन आहे. भक्तीचे 9 प्रकार सांगितले बरं का. 9 विधा भक्ती. त्यामध्ये ही एक भक्ती आहे कीर्तन भक्ती. ती आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आता तुकोबराय सांगतात म्हणवनी शरण जावे. बघा अभंगातल्या पहिल्या चरणातील पहिल्या ओळीतील पहिला शब्द आहे म्हणवनी. आता म्हणवनी हा शब्द केव्हा वापरतो हो. बघा आपण इथं आलो आहोत का. आपण इथं येऊन बसलोत का. इथं कीर्तन आहे म्हणून. काहीतरी कारण असल्याशिवाय तो शब्द वापरला जात नाही. आज आपण इथं आलो आहोत काही रीती कीर्तन आहे म्हणून. मी इथं आलोय का आलोय. मी का आलोय. कीर्तन आहे म्हणून का पाकिट देतात म्हणून. कीर्तन आहे म्हणून है ना. काहीतरी आपण जन्माला आलो त्यालाही काहीतरी कारण आहे. म्हणून हा म्हणून शब्द अनेक अनुषंगाने वापरलाय तुकोबरायांनी. बाबा रे तुकोबराय सांगतात म्हणवनी शरण जावे. त्या भगवान परमात्म्याला शरण जायला तुकोबराय सांगतात है ना. का शरण जायचं. आपल्याला नरदेह प्राप्त झाला, हा मनुष्य देह मिळाला म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. त्याच्या पुढे जाऊन सांगू नव्हे या अगोदरचा जन्म आपला कोणता होता माहीत नाही. आणि त्या जन्मामध्ये आपण भजन केले की नाही माहीत नाही. कारण मनुष्य देहाशिवाय दुसऱ्या देहामध्ये आलेल्या जीवाला भजन करता येत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. का शरण जा. उद्याचा सूर्य आपल्यासाठी निघेल की माहिती नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. या जन्माच्या नंतर कुठला जन्म मिळणार आहे माहीत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. बघा असं किती सांगतील. म्हणून या शब्दावर 1 तासभर 2 तासही बोललं तर कमीच आहे. पण कीर्तनाची मर्यादा असते है ना. 9 ते आ करजेपर्यंत कीर्तन असतं बरं का. हा एक नियम आहे. बघा संप्रदायाचे काही नियम आहेत. लिखित नाहीत पण अलिखित नियम आहेत. किती वाजता कीर्तन सुरू करायचं, किती वाजता बंद करायचं, कीर्तनकारांनी अभंग कोणता घ्यायचा ह्याला खूप महत्त्व आहे बरं का. सप्त्यामध्ये कीर्तनकार पहिल्या दिवसाचा, जागराता दिवसाचा आणि शेवटचे काल्याचा दिवसा बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे दोरी नाही. एक संप्रदायाचा नियम आहे कोणता अभंग घ्यायचा. रूपाचा, नामाचा, शेवटी जागराचा मागणीचा अभंग घ्यायचा, लीलेचा भगवंताच्या कृष्ण चरित्राचा अभंग घ्यायचा. आणि बदलामध्ये असतात ते मोकळे असतात बघा. त्यांना काही बंधन नाही. बंधन नाही म्हणजे
त्याला त्या स्वरूप त्या सप्तेच्या स्वरूपानुसार त्याच्यानुसार अभंग घ्यावा लागतो बरं का. कधी उपदेश प्रकरणातला, कधी संत प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. कोणता कुठेही अभंग घेता येतं का? नाही हो. अभंग कसा निवडला आहे यावरती अर्धा महाराज कळतो बरं का. अभंग कसा निवडला आहे, तो कोणता अभंग सोडतोय यावर महाराज कसा कळत असतो है ना. म्हणजे अभंग निवडत असताना निवडला तुकोबरायचा. काय झालं माहिती आहे का, एका गावामध्ये 12 वर्षाला एका व्यक्तीला मुलगा झाला, 12 वर्षाला, आणि त्याच्या बारशाला कीर्तन ठेवलं. त्याच्या बारशाला त्या मुलाच्या कीर्तन ठेवलं आणि महाराजांना अभंग घेतला, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. जमल का? जमल का हो? नाही. त्या गावातलं त्या महाराजाचं शेवटचंच कीर्तन असेल ते. कुठं अभंग जमत नाही हो. मनुष्य वारला आहे, मेला आहे, त्याच्या तेरवीचं गोडजेवणाचं कीर्तन आहे आणि तिथं तर घेतला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारेल. जमल का? नाही हो. त्या प्रसंगानुसार अभंग घेतला पाहिजे आणि त्याचं चिंतन केलं पाहिजे. असंच एका ठिकाणी मला गावातून फोन आला, जसं आमच्या कल्याण माऊलीचा फोन आला, आबाचा फोन आला की महाराज असाच तारीख आहे. हां, त्यांनी एकच तारीख सांगितली बरं का, 19 तारीख आहे. म्हटलं ठीक आहे, शिल्लक होती, ठीक आहे म्हणलं तारीख घेतली. आणि काही वेळेस काय होतं माहिती आहे का, कधी कधी आम्ही विचारतो फोन ठेवत असताना, काय विचारतो, आमचं तुम्हाला माहीत आहे का? हे नाही बरं का, हे नाही. आम्ही काय विचारतो माहिती आहे, मला एकाने फोन केला आणि महाराज तुमचं कीर्तन ठेवायचं आहे, तारीख मिळेल का? मी म्हणलो कोणती तारीख आहे? अशाची तारीख आहे. हो ठीक आहे म्हणलं. फोन ठेवता मला विचारलं कशानिमित्त कीर्तन आहे. त्यानं सांगितलं की महाराज माझ्या शेतामध्ये मी 2 पोल्ट्री फार्म बांधलेत आणि त्याचं उद्घाटन आणि कीर्तन आहे. आता पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आणि त्यानिमित्त कीर्तन. बरं आपल्याला काय करायचं आहे, कीर्तन येतात लोक बसतात ऐकतात है ना, कीर्तन करायचं आहे. पण प्रश्न असा पडतो की पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यायचा? हे फार मोठं कठीण आहे हो. असो, अभंग त्यानुसार घेत असतो. आज अभंग घेतला आहे तुकोबरायचा. तुकोबराय शब्द वापरतात, म्हणवनी शरण जावे. त्या भगवान परमात्म्यानं हा सुंदर असा नरदेह दिला बाबा रे, म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. कसं जा? सर्व भावे देवासी, सर्व भावानं त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे बरं का. शरण जायचं आहे, कुणाला जायचं आहे, काय जायचं आहे, कशासाठी जायचं आहे आणि काय होतं गेल्यानंतर. बघा, का जावं, कशासाठी जावं, कुणाला जायचं आहे आणि शरण गेल्यानंतर काय होतं, कसं जायचं माहिती आहे का. सर्व भावे देवासी, कायनं वाचनं आणि मनानं त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे. शरणागतीचं स्वरूप पहिल्या चरणामध्ये सांगितले. पुढे तुकोबराय सांगतात, एकदा जर तू शरण गेलास तर तो भगवान परमात्मा काय करतो, त्याचं फल काय, काय मिळतंय तुला, तर तो हा उतरील पार. तो भगवान परमात्मा तुला पार उतरावेल, त्या पलीकडे पहिलं तीराला नेऊन जाईल. भव दुस्तर नदीचा, ही दुस्तर म्हणजे कठीण आहे बरं का. दुस्तर या शब्दाचा कठीण अर्थ होतो. कठीण, अवघड असणारी, कठीण असणारी ही संसाररूपी नौका पहिलं तीराला नेण्यासाठी तो भगवान परमात्मा नक्कीच तुझी नौका पहिले तीराला नेईल. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. त्या विठोबाच्या नावानं भवरोग देखील तुटे भवरोग है ना. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जावं. तो भगवान परमात्मा काय करतो, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मग बघा, शरणागतीचं स्वरूप, त्याचं फळ काय, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलंय. कसा आहे तो भगवान परमात्मा? बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. तो करुणावंत आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. अशा भगवान परमात्म्याला जर शरण गेलास तर नक्कीच तो भगवान परमात्मा तुझ्या जन्माचं सार्थक करेल. तुकोबराय सांगतात, हे मी मंच सांगत नाही, मी जे अनुभवलं आत्तापर्यंतचे इतिहास काढून वाच, आत्तापर्यंतचे ग्रंथ वाचून काढ, की ते भक्ताचं उदाहरण पाहता येईल आपल्याला. त्याचा अनुभवावरून ते मी तुम्हाला सांगतोय. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. जे अनुभवाला आलं, जे साक्षाला आलं, ते तुमच्यासमोर प्रगट करतोय, बाकी काहीच नाही तुकोबराय सांगतात. कारण अनुभवा आले अंगा ते या जगात येत असे, तुकोबराय सांगतात. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायाने उपदेश केला. आता उपदेश कोण करावा, कुणाला करावा? उपदेश करण्याचा अधिकार तुकोबरायाला होता का? होता हो. तुकोबरायाचं वैराग्यवान व्यक्ती, साधू संत होणं शक्यच नाही. आज बी आपण उपदेश करतो बघा. कोण करतं आपल्या इथं? मोठे लहानाला करतात. मोठ्यानी लहानाला उपदेश करावा, गुरुनी शिष्याला करावा, आईनी वडिलांनी मुलाला करावा आणि बायकोनं नवऱ्याला करा. म्हणा तुमच्याकडे करतात का? नाही.
ज्याचा अधिकार आहे त्यांनी त्याला उपदेश करावा बरं का. तुकोबरायचा एवढा मोठा अधिकार त्याने उपदेश केले. बाबा रे, त्या भगवान परमात्म्याला शरण जा. शरण जाऊन काय करायचं हो? ज्याच्यासाठी तुला हा नरदेह दिला, ज्या भगवंतानी तुला हा देह बहाल केला, त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये यावं. आणि नक्कीच ज्यावेळेस तुझ्या मुखावर त्या भगवान परमात्म्याचं नाव येईल त्यावेळेस नक्कीच तो भगवान परमात्मा तुला जवळ करेल. त्याच्याशिवाय सुखच नाही. तेने विन जीवा सुख नाही, तेने विन जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. हे सगळं आपण कशासाठी करतोय? सुख मिळावं, समाधान मिळावं याच्यासाठी करतोय. संसार करतोय आपण कशासाठी? सुखासाठी. पण ते सुख कुठं आहे तेच आपल्याला कळालं नाही. जन्म मिळाला खरा पण कळाला नाही. हा देह मिळाला आपल्याला पण कळाला नाही. बघा, काही जणाला देह मिळाला पण कळाला नाही. काही जणाला देह मिळाला आणि कळालाही. काही जणाला देह मिळाला नाही पण कळाला. आता हा एक प्रश्नच आहे, कुणाला मिळाला नाही कळाला कसं काय? स्वर्गीचे अमर इच्छितात मृत्यूलोकी व्हावा, त्या देवाला देह मिळाला नाही देवादिकाला, पण त्याला कळालं अरे याच देही घडे देवाचे भजन याच देहामध्ये करता येतं. म्हणून हा भगवान परमात्म्याने सुंदर असा दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला. भगवान परमात्म्याने सुंदर आपलं भजन करण्यासाठी हा सुंदर असा नरदेह दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण. है ना? कशासाठी दिले हो? म्हणतोय खरा, ऐकतोय खरं, पण उपयोग करतोय का आपण? किती वेळ झालं म्हणले पण कोणी टाळी वाजवना. मी कीर्तनात कधी टाळी वाजवा म्हणत नाही, अजिबात म्हणत नाही. आबा बिचारे कीर्तनाला आलेत, पुढे बसलेत, एवढाच उपकार आहे त्यांचा. तिथं आम्ही येतात बोलून घेतले, चला तरुण मंडळी चला कीर्तनाकडे म्हणून. चांगली गोष्ट आहे. मी म्हणलं तरुण मंडळी आणलं पाहिजे आणि आले बरं का बिचारे. है ना? इथं मी कधीच म्हणत नाही कीर्तनामध्ये टाळी वाजा, मुखानं नाम घ्या. बिचारे आलेत, बसलेत, कीर्तन ऐकत आहेत. कीर्तन संपलं की जवळ येतात, पाया पडतात, 10-20 रुपये देतात. देतात का तुमच्याकडं? आहे का पद्धत तुमच्याकडे? नाही? आजपासून सुरू करा. कीर्तनामध्ये टाळी वाजवावं. लागून या पाया
विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम तुकोबरायांनी सांगितलं तरी ऐकलो का आपण नाही ऐकलो. तुकोबराय राग आला रागात म्हणजे हकारोने सांगे तुका हकारोने सांगे तुका ओ हकारोने सांगे तुका हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका हकारोने सांगे तुका हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका हो हो अमरोन राहू नका अमरोन राहू नका. हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. बाबा रे या नामाशिवाय सोबत काहीच येणार नाही. या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नामच एक आधार आहे. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग माझे करावे कीर्तन जेन नारायण देईल भेटी. कलियुग माझे करावे कीर्तन. या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं कीर्तन केलं ना तर साक्षात भगवान परमात्मा कीर्तनाने उभा असतो. कीर्तन कीर्तन म्हणजे काय कीर्तनाची व्याख्या करताना शास्त्रकार सांगतात यत्फलम नास्ति तपसाने योग समाधीना तत्फलम लभते कलोथारी कीर्तनात. कीर्तन चांग होय अंग हरी कीर्तन चांग होय अंग रूप माय बाप. आणि साक्षात भगवान परमात्मा या कीर्तनामध्ये उभा असतो पण तसा कीर्तनकार बी असला पाहिजे बरं का. नामदेव कीर्तन करी पुढे उभालाच पांडुरंग. नामदेव यासारखा कीर्तनकार पाहिजे आमच्यासारखं काय. 4 गोष्टी गुरुकडून ऐकल्या 4 गोष्टी इकल्या तिकल्या पाठ केल्या ऐकल्या वाचन केलं लगेच कीर्तन करायला सुरू. आमचे ज्ञान म्हणजे मी म्हणायचं नाही आणि आम्हाला कीर्तन केले कला कीर्तनकार आज यांचं सगळं ज्ञान पोपट पंची आहे बरं का. गुरुमुखातून ऐकायचं थोडंसं वाचन करायचं आणि कीर्तन करायचं. तुकोबरायचं काय हो जे अनुभवाला आलं ते तुकाने प्रकट केले. म्हणून कधी कधी आमचं असं होतं आमच्यासारख्या कीर्तनकाराचं आमचं असं दुसऱ्या म्हणण्यापेक्षा माझं सांगतो है ना असं तो ते पोपट असतं बा पडविले तैसे पडू जाणे. जेवढं शिकवलं गुरुनं त्याच्या मालकानं तेवढंच बोलतो पडवं है ना. एका गावामध्ये एका व्यक्तीनं पोपट पाळला आणि त्या पोपटाला बोलायला शिकवलं. खूप सुंदर बोलायला शिकवलं की पाहुणा घरी आला की तो पोपटाला म्हणायचा कोणीही पाहुणा आलं की या बसा राम राम म्हणायचं. पोपटाला शिकवलं खूप सुंदर पोपट बोलायचा. कोणीही पाहुणा आला की म्हणायचं राम राम या बसा राम राम म्हणायचं. खूप सगळं गाव न वाजायचं. काय पोपट आहे हो. कोणी जर गेलं पाहुणा तर काय म्हणतो या बसा राम राम म्हणतो है ना. खूप सुंदर आश्चर्य वाटायचं. काही दिवसानं काय झालं त्या घरची मिली म्हातारी मिली आणि लोक रडत यायचे. पोपट म्हणायचं या बसा राम राम म्हणायचं. आता मेल्यावरी त्याला का माहिती आहे पोपटाला शिकवलं होतं तेवढं पडविले तसे पडू जाणे. जेवढं कोणी रडत आलं की म्हणायचं या बसा राम राम. मला एक फटका द्यायचा घरात आमची म्हातारी मिली राम राम करू नये. पोपटाला शिकवलं परत कोण रडत आलं की म्हणायचं या बसा राम राम. मला एक फटका द्यायचा आणि म्हणायचा अरे घरात आमची म्हातारी मिली राम राम म्हणून ये. पोपटानं काय केलं पहिलंच विसरलं आणि दुसरं पाठ केलं. काय पाठ केलं
घरात आमची म्हातारी मिली आहे राम राम करून ये. ठीक आहे, त्या दिवशी ठीक आहे, दुसऱ्या दिवशी ठीक आहे, तिसऱ्या दिवशी ठीक आहे. 13 दिवस झाले, गोड जेवण झालं, महिना झाला, 6 महिन्याने एक पाहुणा घरला आला. आणि ते पाहुणा आल्यानंतर दारात आलेल्या पोपटानं बघितलं, पाहुण्यानं राम राम केला. पोपट म्हणते राम राम करून ये, घरात आमची म्हातारी मिली आहे. कधी आहे? 6 महिने नाही. कारण पडविले ते जेवढं शिकवलंय तेवढं बोलतो बा. तो पोपट आहे. तसं पोपटपंची नाही, तुकोबाराने जे अनुभव आलं ते सांगितलेलं आहे तुकोबारांनी. म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबा रे, कीर्तन हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. म्हणून कीर्तन करावं, भजन करावं, भगवंताचं नामचिंतन करावं. देह मिळाला, जन्म झाला, त्याला एक दिवस मरायचा आहे. आपला जन्म झाला, एक दिवस मरायचा आहे. आतापर्यंत आले किती, गेले किती, है ना. प्रत्येकाला जो आलाय त्याला जावं लागतं. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. हे चक्र आहे, जे पेरलं ते उगवतं, पुन्हा मोठं होतं, पुन्हा काढावं लागतं, पुन्हा तेच पेरावं लागतं, तेच उगवतं. हे चक्र चालूच असते बरं का, है ना. आपल्याला एक दिवस जायचं आहे बरं का. अनेक जण गेले, आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. जोरदार टाळ्या वाजवा बरं. म्हणजे तुम्ही एकतर जागे आहो का हे बी कळते. आणि दुसरं म्हणजे असे माधव मानेसारखे गुरुजी सारखे गायक आहेत, एवढे मोठे कलाकार आहेत, है ना. आपल्याच गावातले मृदंगवादक आहेत, त्यांचं कौतुक करावं बरं का. जे कलाकार आहेत त्यांचं कौतुक करावं, आपल्याच कौतुक आपणच करावं बरं का, है ना. आपण कौतुक करतो, कुठं करतो? दुसऱ्याच्या पंक्तीत जेव्हा बसले की वाह काय स्वयंपाक झाला, मग तो कुठं? दुसऱ्याच्या पंक्तीत. घरी कधी केले का? घरी कधीच नाही. असंच मी कीर्तनात सांगितले की बाबा रे, कौतुक करावं. आणि एकानं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेवाय बसलं, त्याच्या बायकोला जेवाय वाढली, एक घास खाल्ल्या खाल्ल्या म्हणते वा काय भाजी झाली म्हणते. बायकोला आश्चर्य वाटलं, बायकोला 10 वर्ष झालं लग्नाला कधीच मला नाही, आज कसं काय म्हणते की अजून एक घास खाला, मला वा किती सुंदर भाजी झाली, म्हणजे 10 वर्षात कधी भाजी आज झाली नाही. बायकोनं म्हणली गप गिळ. अजून अर्धी चपाती वाढले, म्हणते वा काय सुंदर भाजी झाली आहे, 10 वर्ष लग्न झालं पण कधी भाजी खाल्लो नाही, आज भाजी. बायकोन म्हणजे गप गिळ, अरे 10 वर्ष झालं लग्नाला कधीच कौतुक केलं नाहीस आणि आजच शेजारणीची आणली तर एवढं कौतुक. बघा, कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं कधी कधी होतं बरं का. म्हणून भाजी जेवत असताना कौतुक करताना वाटी तर आपल्याकडे नाही बघत जावं. विठाला जो कीर्तन करतोय, जो गातोय, ज्या परमार्थ क्षेत्रामध्ये येतोय, जे बसलेत नाही तरुण मंडळी त्यांच्यासाठी बी टाळी वाजवा बरं का. कारण काय माहिती आहे का, खरंच त्यांची गरज आहे आज. कारण भगवान कीर्तनामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आहे. आजचे यावर्षी तिकडे आहेत, पुढच्या वर्षी इथे येतील, त्याच्या पुढच्या वर्षी इकडे येतील, है ना. आबाला आत्ताच मी म्हणलं चर्चा करता की तुमच्या गावामध्ये 10-15 मुलं तयार होती पहिल्याची, ते कुठे आहेत म्हणजे आता थोडंसं विस्कळीत झालं, आम्ही चर्चा केली बरं का. आता ते न बोलण्यापेक्षा म्हणजे संप्रदाय वाढला असं पाहिजे बरं का. म्हणून तरुणे लोक इथं यावं आणि त्यांच्यासाठी सगळ्यांनी मिळून
हा कीर्तन सप्ताह आयोजित केला. आपल्याला मनुष्य देह मिळाला, पण कळतोय का? नाही कळत. आला तसाच चाललाय बघा, है ना. म्हणून साधू संत सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. महाराज करतो की आम्ही विकीर्तन, ऐकतो की आम्ही कीर्तन, 7 दिवस सप्त्यामध्ये येतो कीर्तन ऐकतो महाराज, पण काय त्या देवानं आमच्याकडे बघितलंच नाही. असं वाटतं की 7 दिवस कीर्तन ऐकलं म्हणजे त्या देवाने यावं आणि आपल्या घरची सगळी कामं करावं. देवानं आपल्या घरी दास्यत्व स्वीकारावं, आपल्या घरी नोकरीच करावी. वाटतं की नाही आपल्याला? देवानं काहीच दिलं नाही हो, काय करावं म्हणतो आपण. सगळं दिले. सुंदर असा नरदेह दिला त्या भगवंतानी. हेच उपकार आहेत थोडे आहेत का? आणखीन काय द्यायचं आहे? तरी पण म्हणतो की महाराज आम्ही कीर्तन ऐकतो. अहो कीर्तन ऐकण्यासाठी इथं जे आलेत ना, त्यांचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य आहे. जे आले नाहीत ना, येतात थांबले, त्यांचं मागच्या जन्मीचं काहीतरी पाप आहे बघा, त्याच्यामुळे आले नाही ते पुण्य. कारण पुण्याशिवाय, सुकृताशिवाय तो भगवान परमात्मा आवडत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नामदेव म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी पुण्य करावं लागतं बरं का, तेव्हा कुठं तो भगवान परमात्मा आवडायला लागतो. उगच नाही. एक जन्म नाही, एक सप्ताह नाही, एक जन्म नाही, 84 लक्ष योन्या फिरवतात तेव्हा एक जन्म मिळतो. आणि असं एक जन्म नाही, एक युग नाही, तर 4 युग भक्ती केली बरं का. कोण? नामदेवरांनी. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगाची भक्ती, 4 युगापासून नामदेवराय बरं का. पहिल्या युगामध्ये नामदेवराय, देव आणि जनाबाई याची त्रिकुटी बघू बरं का. बघा पहिला जन्मामध्ये, पहिल्या युगामध्ये देवाचा अवतार नरसिंहाचा देवाचा अवतार. त्या युगामध्ये नामदेवराय भक्त प्रल्हाद होते आणि जनाबाई या पद्मिनी नावाच्या दासी होत्या. ही त्रिकुटी आहे बरं का. त्या युगामध्ये देवाचा अवतार नरसिंहाचा, नामदेवराय, भक्त प्रल्हाद आणि जनाबाई या पद्मिनी नावाद. ह्याला प्रमाण सांगू. हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी माझे नाव दासीचे पद. अवतार संपला, युग संपलं. त्याच्या पुढल्या युगामध्ये तुझाला राम राजा, आम्ही वानराचा फौजा. देवाचा अवतार प्रभू रामचंद्राचा. त्या युगामध्ये माझे नामदेवराय अंगजी होते आणि माझ्या जनाबाई या मंथरा नावाच्या दाशी होत्या. अवतार संपला, युग संपलं, पुढचं युग सुरू झालं. त्या युगामध्ये तू झाला वन माळी, आम्ही गोपाळाचे मेळी. देवा तू झाला वन माळी, आम्ही गोपाळाचे मेळी. देवाचा अवतार, भगवान परमात्म्याचा अवतार, कृष्ण भगवान परमात्म्याचा. त्या युगामध्ये माझे नामदेवराय उद्धवजी होते आणि जनाबाई या कुब्जा नावाच्या दाशी होत्या. युग संपलं, अवतार संपला. पुन्हा पुढल्या युगामध्ये देवा तू आला विठेवरी, आम्ही झालो वारकरी. देव आला विठेवरी आणि आम्ही वारकरी झालो. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. आणि असा नामदेवराच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा नाचतो हो. नाचो कीर्तनाचे
रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी नाथ कीर्तनाचे रंगी गाणी म्हणावू जगे नाथ कीर्तनाचे रंगी गाणी म्हणावू जगे गाणी म्हणावू जगे साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी साधू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाच्या रंगी रंगावं त्या भक्तीमध्ये त्या कीर्तनामध्ये रंगावं. काय झालं नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर सावध होऊन देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. एवढा नाचला देव की नाचता नाचता देवाचा पितांबर देखील गळून गेला बांधराई. तसा ते कीर्तनकार तसं कीर्तन असावं तसं भजन असावं म्हणून त्यासाठी काय लागतं हो देवावरती माया लागते बरं का. आपलं प्रेम देवावरती करावं लागतं. आपण देवावर प्रेम करावं देवावरती माया करावं. अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. म्हणून कधीतरी त्या देवावर प्रेम करावं. आपणही प्रेम करतो की देवावर करतो का. त्या देवावर प्रेम करावं. त्या देवाला म्हणा देवा देव माझा 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 देव माझा मी देवाचा. ज्याचं देवावर प्रेम आहे ना त्यानं काय म्हणतं माहिती आहे का सप्त्यामध्ये आबा आज कुणाचं आहे कीर्तन आज कुणाचं आहे प्रवचन आज कुणाची आहे कथा काय कथेमध्ये असं विचारतं कोण ज्याचं देवावरती प्रेम आहे त्याने विचारतं. आणि ज्याचं देवावर प्रेम नाही फक्त पोटावर प्रेम आहे त्याने का म्हणते आज कुणाची आहे पंगत दुसरं काहीच वेळात देवाची कुणाची कथा आहे कोणते कीर्तन काहीच वेळात नाही त्याला पडले असतं पोटाचं. विचारते कुणाच्या पंगात त्या पंक्तीत जाते जेवते फुल भरून आणि पुन्हा म्हणते उद्या कुणकडा खेळ पट्टी द्यायला 100 रुपये मारामार पण 7 दिवस फुल जेवते बघा. हा ना येऊ जेऊ द्या इथंच मिळतं बरं का. अशी कुठली स्कीम काय 100 रुपये 7 दिवस फुल जेवण कुठे मिळतं का. इथंच या धर्ममंडपा मिळतं मला. देव जो या धर्ममंडपामध्ये येतो ना त्याला माझा देव पोटभर जीव देतो बरं का. तो कसाही येऊ त्याला देव जीव घालतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या देवावरती प्रेम करावं. तरुण मंडळी आमचे म्हणतात बघा तरुण मंडळी म्हणतात खास तिथं बसली आहे ना उगच म्हणतात तुझ्या केसाला धक्का तर तुझ्या जीवाला धक्का तर माझ्या केसाला धक्का म्हणतात है ना. आणि काही काही तरुण मंडळी तर पुढे ह्याच्या पुढे म्हणतात काय दिल दिया है जान भी देंगे. त्याला एवढंच म्हणायचं बाबा तुझा दिल राहू दे तुझी जान राहू दे तुझे पुढले 2 दात काढून दे. देते का अजिबात देत नाही. 32 दातापैकी 2 दात देत नाही आणि त्यानं म्हणते दिल दिया दिल देंगे जान देंगे. सगळं खोटं आहे लटिक का हा व्यवहार सर्व हा संसार खोटा आहे सगळे मिथ्य आहे. काही तरुण त्याच्या पुढे जाऊन म्हणतात दिल चिरके देख तेरा ही नाम होगा. म्हणत जाऊ नका बाबा रे इळा घेऊन आल्यावर कळेल. हृदय चिरायची भाषा माझ्या हनुमंतरायांनी करावी. हृदय चिरायची भाषा हृदयामध्ये देव साठण्याची भाषा माझ्या गोरोबाकांनी करावी है ना सावता बाबांनी करावी. तुम्ही आम्ही काय हो हे फोडिले
एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान हृदय चिरायची भाषा माझ्या हनुमंतरायांनी करावं. आपण काहीच नाही हो. आपण इथे याला लाजतो भीतो बरं का. इथे येऊन जर डान्स कर म्हणलं पाऊलं धर म्हणतं धरत नाही. वाटते कोण बघल काय की कोण म्हणतं काही कोण काय म्हणतं की है ना. तरुण मंडळी लाज वाटते नाही. इथं लाजायचं नाही हो. इथं आनंद घेतला पाहिजे आणि तो आनंद इथंच मिळतो. कुठल्या डीजे पुढे मिळत नाही बरं का. इथंच आनंद आहे म्हणून इथं नाचावं बरं का. लोक काही म्हणतील चांगलंही केलं तर बोलतात वाईटही केलं तर बोलतात. काय झालं माहिती आहे का. एकदा आम्ही गाडीवर चालवतो. आम्ही म्हणजे आम्ही दोघं माझी बायको आणि मी गाडीवर चालवतो. गाडीवर जात असताना पुढे बैल येत होते. बैल येत होते पोळ्याचे सजून पोळ्याला झुले घालून वारेस लावून बैल ना तसे बैल येत होते. बायको म्हणले अहो काय आज. मी म्हटलं पोळा आहे. काय असतो पोळा. मी म्हटलं बैलाचा सण असतोय. बैलाचा सण सरळ सरळ सांगितलं बैला सण. बायको म्हणते माय म्हशीचा सण नसते का. मी म्हणलं असतंय की कोणता संक्रांत. असं म्हणल्या बायकोला आला राग. माझा अपमान करता. आणि बायकोने ठेवले की आता महाराजाचा आपणही अपमान करायचा. आणि केला काही अंतरावर गेलो. गाढव येते पुढून गाढव. त्या गाढवाला बघून बायको म्हणते तुमचे पाहुणे राम राम करा म्हणते. आता आहे का पंचायत. गाढवाला बघून म्हणते तुमचे पाहुणे राम राम करा. आता मी एकतर महाराज माणूस त्यात मुख्याध्यापक माणूस अपमान होते. 12 गावचं पाणी पिल्ल्या माणूस अपमान होते का. बायकोने काय म्हणले तू. गाढवाकडे बोट केली आणि तुमचे पाहुणे आलेत राम राम करा. मी राम राम सासरे बुवा म्हणलं. झाला का अपमान. जशाच तसं उत्तर द्यायचं आणि पुढे चालायचं बरं का. या समाजात तसंच वागलं पाहिजे. आणि काय केलं या देहाचं सार्थक करायचं असेल या देह आला तसा जाऊ द्यायचा नसेल तर त्या भगवंताची भक्ती करावं. त्या भगवान परमेश्वराला शरण जावं. अभंगाचं पहिलं चरण. मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाची सर्व भावे देवाशी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबराय सांगतात सर्व भावानं म्हणजे कायेनं वाचेनं आणि मनानं त्या भगवान परमात्म्याला शरण जावं. म्हणून शरण जा. का तुला हा नरदेह मिळाला
म्हणून शरण जा. याच देहामध्ये या नराचा नारायण करता येतं. नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. याच देहामध्ये भगवंताचं भजन करता येतं. कधी आपण बघितलंय का गाढव कीर्तन आलेले? कधीच नाही. मनुष्य देहा ज्याला मिळाला तोच इथं येतो, भजन करतो. म्हणून त्या भगवंत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वर मला जो येईल मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जर जन्म मरणात निवारायचं असेल, जन्म मरणाच्या खाणीतून सुटायचं असेल, त्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर काय करा? त्या भगवान परमात्म्याला शरण जावा. जन्माच्या यातना, मृत्यूच्या यातना, या जन्म मरणाचा जो फेरा आहे तो जर चुकवायचा असेल तर त्या भगवान परमात्म्याला शरण जावं. कसं? कायेनं. कायेनं म्हणजे शरीरानं, वाचनं मुखानं, म्हणून बसल्या बसल्या मुखानं नाम घ्यावं बरं का. आणि मनानं देखील त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. आता आपण आज तिन्ही यानं भजन करूया, चिंतन करूया. कायेनं, वाचनं आणि मनानं. कायेनं कसं करायचं? काया वाचा मने अखंड चरणी, काया वाचा मने अखंड चरणी, काया वाचा मने अखंड चरणी, काया वाचा मने काया वाचा मने अखंड चरणी, काया वाचा मने अखंड चरणी, काया वाचा मने अखंड चरणी, काया वाचा मने नाम गात म्हणी, नाम गात म्हणी, धन्य ती पंढरी, धन्य चंद्रभागा, धन्य ती पंढरी, धन्य चंद्रभागा, धन्य ते पंढरी, धन्य चंद्रभागा, धन्य ते पंढरी, धन्य चंद्रभागा. हे धन्य त्रैलोकाचा गभा विठेवरी, धन्य त्रैलोकाचा गभा विठेवरी, धन्य चंद्रभागा, धन्य ती पंढरी, धन्य चंद्रभागा, धन्य ते पंढरी, धन्य चंद्रभागा, चंद्रभागा. कायेनं त्या पंढरीला जावं बरं का. वारी करावी, पंढरपूरला जावं, दर्शन घ्यावं. काय होतं पंढरपूरला गेल्यानंतर? काय मिळतं आम्हाला? काय मिळत नाही, सगळं काही मिळतं बरं का. 18 प्रकारची मिळकत मिळते पंढरपूरला गेल्यानंतर. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत मिळकत काहीतरी फायदा आहे का हेच मिळण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपल्याला 3 अवस्था आहेत: बाल्य अवस्था, तरुण अवस्था आणि वृद्ध अवस्था. थोडंसं आपल्या भाषेमध्ये सांगतो. 3 अवस्था: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. एक पण आलं गेलं की दुसरं पण येतं. बालपण गेलं की तरुणपण येतं, तरुणपण गेलं की म्हातारपण येतं, आणि म्हातारपण गेल्यावर कुठलंच पण येत नाही, आलं तर सरपण येते. दुसरं येते का? नाही. तरी पण तिन्ही अवस्थेमध्ये आपण मिळण्याचा काय मिळतंय का? भजनाला गेल्यावर किती पॉकेट मिळतंय याचाच विचार करतोय. काय मिळतंय का? ऐशी जोडी करा राम कंठी धरा. काय होतं? जेणे चुके फेरा, त्यानं जन्माचा फेरा चुकतो तसं काहीतरी मिळण्याचा प्रयत्न करा. बाल्य अवस्थेमध्ये लहान मुलं असतात बघा, 3-4 वर्ष, त्याला आपण खेळणी देतो घेऊन, बाहुले देतो, डॉल म्हणतो त्याला आपण. डॉल एक मुलगा, छोटा मुलगा दुसऱ्याला देत नाही, भांडण करतात. शेवटी ते झोपताना उशाला घेऊन झोपते, पण त्याला देत नाही का?
त्याची बालपणाची मिळकत असते, ती मिळकत असते बालपणाची. तरुणपणाची मिळकत आमची तरुण मंडळी बघा, ते मिळण्यासाठी वाटेल कोणत्या थराला जाता येईल काही सांगता येत नाही. आज तरुणाच्या पुढे एकच प्रश्न आहे, आणि त्या मिळकतीसाठी जसली मिळेल तसली नकटी मिळेल, काळी मिळेल, कसली हा मोठा प्रश्न आहे, मिळतच नाही है ना. तरुणपणाची मिळकत पण कशी मिळत सांगू तुम्हाला. तरुण मिळाला एक काय झालं माहिती आहे का, कल्याण महाराज झाले नाही का, होईल का, बरं 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 ठरले मग काय नाही, जे ठरलं नाही त्यासाठी सांगतो बरं का. एका गावामध्ये एक भाचे बुवा मामाकडे गेला, निवडणुका जवळ आल्या होत्या, सरपंचकीची निवडणूक, जसं आमचे चेअरमन होते, चेअरमन ऊसाच्या कारखान्याचे ते संचालक आहेत, चेअरमन आहेत, तसं निवडणूक आहे सरपंचा. आज सरपंचा मामा घरी गेला, मामाच्या घरी भाचा गेला. मामा म्हणते भाचे बुवा काय पोरगी फिरगी बघितली का नाही, सध्या तोच प्रश्न आहे ना खरा, म्हणून मामा म्हणतात सहज पोरगी बघितली की नाही. भाच्या म्हणतो मामा बघितली की. मामा म्हणते कुणाची, मामा तुमचीच. मामा म्हणते वा रे वा, तू तर डीपीवर चाकडा टाकलाय म्हणतोय है ना, माझ्याच घरापुढे गाडी सुद्धा अजिबात देणार नाही म्हणते. मामा पोरगी द्यायला तयार नाही. काही म्हणला त्यानं, हुंडा नको मामा, फक्त काही बी देऊ द्या, पण नाही म्हणला मामानं. भाच्या मामाला कसं देत नाही मीच बघतोच, असंच म्हणायची पळायली आता, कसं देत नाही बघतोच म्हणला बाची भावानं. आणि काय झालं माहिती आहे का, मामानं काही दिवसानं फॉर्म भरला सरपंचकीचा. सरपंचकीचा फॉर्म भरल्यावर भाच्यानं मामाच्या विरोधात फॉर्म भरला. आता दोघंही गावातले, मामाला वाटलं माझ्या बहिणीला मी काहीच कमी केलं नाही, आणि भाच्या भावा कशाला फॉर्म भरला असेल. भाच्यावाला म्हणतोय, मामा म्हणतोय काढून घे फॉर्म. कशाला भरलास, मामा काढून घेतो पण एक आट आहे, काय, पोरगी द्या. असं अडवाय पाहिजे तरुण मंडळी. आता हे आम्ही सांगायचं का, मामाला शेवटी काय करावं लागलं, पोरगी द्यावं लागलं. भाच्यावानं फॉर्म काढून घेतला, त्याला फॉर्म भरायचाच नव्हता, मिळकत मिळायची होती, काय, पोरगी मिळाली. ही तरुणपणाची मिळकत. आता शेवटी म्हातारपणाची, तोंडात दात नाही, वायरस सगळं ढिले झाले आहेत, डायनामा खराब झालाय, चलता येईना, बोलता येईना, नीट दिसेना, ते म्हातारे देखील म्हणतात. इथले सोडून बरं का, तिकडले सांगतोय मी, नाही तर म्हणतात अरे गेला की नाही महाराज असं म्हणतात. नाही, तिकडले म्हातारे. म्हातारपणाची मिळकत काय झालं माहिती आहे का, मुंबई ठाण्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त सप्ते होतात. आषाढी, कार्तिकपासून आषाढीपर्यंत जवळजवळ 400 सप्ते एकटा ठाणे जिल्ह्यामध्ये होतं, ठाणे शहरामध्ये होतं. एवढा परमार्थ मुंबईचा आहे. मग काही महाराजसोबत आमचं जाणं येणं होतं, म्हणून आमच्या गावातलं एक म्हातारं माझ्या मागे लागलं, महाराज मला मुंबईला घेऊन चला की. म्हटलं बाबा कशाला, आता उतार वयात कशाला मुंबईनात, काय काम आहे तुमचं. तर म्हणते मला जीवाची मुंबई करायची म्हणते, ह्या वयात. तरी पण मला चला म्हणलं, लईच मागे लागले, भूतवीन मागे लागण्यापेक्षा त्या म्हाताऱ्या आजोबाला म्हणलं ठीक आहे जाऊ म्हणलं. गाडीत घातलं आणि घेऊन गेलं. मुंबई बघितलं, काय मोठमोठ्या बिल्डिंगी, तिथले प्रकल्प, मेट्रो प्रकल्प बघितला. त्याला आश्चर्य वाटलं, बघल ते नवल वाटलं म्हाताऱ्याला, कधीच बघितलं नव्हतं. आणि तेवढ्या उंच बिल्डिंगी, 50-50, 100-100 मजली बिल्डिंग बघितलं, ते मेट्रोचे प्रकल्प बघितले. आणि महाराज म्हणला काय प्रगत मुंबई आहे. म्हणलं ठीक आहे म्हणलं. पहाटे 5 वाजता आम्ही तिथं पोहोचलो आणि एका मित्राच्या घरी आम्ही गेलो. तिथं जायला 6 वाजले. तो मित्र राहत होता आमचा 34व्या मजल्यावर, 34व्या मजल्यावर राहत होता. आता तेवढ्या म्हाताऱ्याला कुठे घेऊन जावं, मग त्या मित्राला फोन केला, तूच खाली ये. त्याने मला ठीक आहे येतो, तुम्ही काय करा, त्या लिफ्ट असते ना खाली येण्यासाठी, तिथं बसा. आणि लिफ्ट पैसे आम्ही दोघं बसलो. 6 वाजले होते, 6-6:30 वाजले असतील. त्यावेळेस काय झालं, त्या मुंबईमधल्या काही वृद्ध वयस्कर स्त्रिया, बायका सकाळ सकाळी पहाटे फिरायला गेल्या होत्या, वॉर्मअप करायला फिरायला गेल्या होत्या. आणि ते फिरून येऊन 6-6:30 आपल्या घरी स्नानासाठी देवपोसरी येत होत्या. 2-3 म्हाताऱ्या बाया आल्या आणि ते म्हाताऱ्याने बघितलं. त्या बाया लिफ्टमध्ये बसल्या आणि वरी गेल्या, आपल्या घरी गेल्या. काय सहज काही गोष्ट घ्यायच्यात काहीच नाही. म्हातारे टकमळून बघत होतं. त्याला वाटलं कुठे गेले की म्हाताऱ्या. आणि तेवढ्यात काय झालं माहिती का, 6-7 काही बिल्डिंगमधल्या तरुण मुली होत्या, त्या सकाळ सकाळी तयारून आपल्या नोकरीला निघाल्या होत्या. 2-3 म्हाताऱ्या वरी गेल्या आणि 2-3 तरुणी खाली आल्या. म्हातारे टुळू 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 बघायला, महाराज काय मशीन बघितलो का. म्हणलं कसली मशीन, काय मशीन आहे राव. म्हातारी आत जाती आणि तरणी सून बाहेर. आता मी बघितलं, ह्याला मला कळालं काय, म्हणलं काही नाही असं वाटलं मला. बोललं म्हातारा म्हणते, महाराज हे तुमचं काय बरोबर नाही. मला काय झालं, तुम्ही तेव्हाच सांगायला पाहिजे होतं गावामध्ये. मग सांगितलं काय केलं असतात, मी आधी आपल्या म्हाताऱ्याला घेऊन आलो असतो की म्हणते. ही म्हातारपणाची मिळकत. 3 अवस्थेमध्ये मिळकत मिळायचा प्रयत्न करतो, पण मिळकत अशी करा ज्या मिळकतीमुळे आपलं कल्याण होईल. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी त्या भगवंत पर्वताला शरण जा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखोई व्यथा जन्माच्या. म्हणून साधू संतांनी जागी केलं. आता जागा रे भाई नो जागा,
आता जागा रे भाईनो जागा, जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. चोर निजल्या नाडून भागा, चोर निजल्या नाडून भागा रे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. जागे व्हा, सावध व्हा आणि आपलं हित कशात आहे ते बघा. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या जागवा आणि काय करा, त्या भगवान परम त्याला शरण जा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा. पांडुरंग आपला उद्धार करण्यासाठी त्या भगवान पर्यंत त्याला कायनं वाचनं मनानं शरण जा. कायनं पंढरपूरला जावं, त्या भगवान पर्यंतला आलिंगन द्यावं, देवाला आलिंगन द्यावं. का जुने वारकरी देवाला आलिंगन द्यायचे, आता शक्य आहे का? नाही. तिथं गेले की तिथले जय विजय हाकलून लावतात आपल्याला पोलीस. हो हाय, कधी हाकलून माहीत नाही, पण आलिंगन दिल्यानं काय होतं माहिती आहे का? निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीवशिवा, समाधान मिळतं आलिंगन. आलिंगन होत नाही ना, मग काय करा? पूजा करा. 3 पूजा सांगितल्या देवाच्या. एक उठी पूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजा. महाराज त्या पूजेला खूप खर्च येतो, आम्हाला जमत नाही, तेही जमत आहे मला, पण काय फायदा पूजाला? पूजू जाता विठोबाशी वैकुंठवाशी, ते वैकुंठाचे दारे त्याला रिकामे येतात, पण पूजाही जमत नाही. दुसरं काहीतरी सांगा. मग काय करा? चरण दर्शन घ्या, पददर्शन घ्या. देवाला जावा, हात लावून दर्शन घेता येते बघा, दर्शन घ्या. महाराज खूप गर्दी असते हो वारीच्या काळामध्ये, 36 असं वर तेवढं होत नाही आमच्यानं, पण चरण दर्शन घेतलं तर काय होतं? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन दिसतो, तेही होत नाही आमच्यानं. मग काय करा? मुखदर्शन घ्या, मुखदर्शन घ्या. काय होतं मग मुखदर्शन घेतलं? काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहिल्यानंतर जाता म्हणून मुखदर्शन घ्या. महाराज तेही आमच्यानं होत नाही. पुढे काय त्या सांगा. काय करा माहिती आहे का? बाहेर या आणि त्या राऊळाला एक उजवी फेरी घाला. बाहेर यायचं तेवढं होत नाही ना, बाग 4 मधल्या बाहेर यायचं, चोखोबराच्या समाधीपासून उजव्या हाताला मंदिर असं फेरी मारायची. काय होतं? उजवे घेता राऊळाशी जळतील पातकांच्या राशी. उजव फेरी घेतली की पापाच्या राशी जळतात. हो महाराज तेही जमत नाही आम्हाला, शक्य नाही. मग काय कर? अर्ध प्रदक्षिणा कर, अर्ध्या परत पाठीमागत जा आणि राऊळाची पाठ पहा. राऊळाची पाठ पहा, काय फळ मिळतं? पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडली 360. नुसतं पाठ पाहिल्यानंतर महाराज पाठच दिसत नाही, नुसतं तिथं बॅनर आहेत, कुंकवाच्या अत्तराच्या बाया कुंकू घेऊन बसायला दिसत नाही, तेही जमत नाही. दुसरं काहीतरी सांगा. जरा बाजूला ये आणि मंदिराचा कळस बघ, कळस उंच आहे बघा. काय होतं कळस बघितल्यानंतर? तुका म्हणे मोक्ष देखिला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. नुसतं कळस बघितल्यानंतर अहंकाराचा नाश हो, तेही जमत नाही. खूप मोठमोठ बिल्डिंग आहेत. काय कर? पताका ध्वजा पहा बघा, ध्वजा आहे बघा मंदिरावरती, ध्वज पताका लावलेली आहे, ती पताका पाहतं. पाहता राऊळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. तेही होत नाही. काय कर? एक मुक्काम कर पंढरपूरमध्ये, तेही होत नाही. प्रदक्षिणा घाल, तेही होत नाही. एक पाऊल पंढरपुरात टाक, तेही होत नाही. लांबून पंढरपूर बघ, तेही होत नाही. मग काय कर? नुसतं पंढरी जाईन, पंढरीला जाईन म्हण. आता बघ, कायनं जायचं होत नाही, आता काय मनानं? काय म्हणायचं मनानं? पंढरीला जाईन, जाईन, पंढरीला जाईन. 2 शब्द म्हणणं होत नाही. ठीक आहे, नुसतं काय म्हण? पंढरी पंढरी म्हण. पंढरी पंढरी म्हणता पापाची भोरी. नुसतं पंढरी जरी म्हणलं तर पापाचं नष्ट होतं, एवढी ताकद आहे. अशा 18 प्रकारच्या मिळकती आहेत बरं का. आता वेळ कमी म्हणून सांगत नाही. आता हे जमते का सगळ्यांना? 17 झाल्या, 17, 18वी एक शेवटची सोपी आहे, सांगू का? सगळ्याला सांगतोय, सगळ्यांनी करायचं आहे. सगळ्यांनी डोळे झाका बरं, सगळ्यांनी डोळे झाकायचं. 18वी मिळकत आपल्याला इथंच मिळवायचं आहे. ठाईच बैसोनी करा एकच आवडी अनंत आळवा, न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा ना. इथंच नारायण येतो बघा. इथून आपला पंढरपूरचं दर्शन होतं. इथंच बसून आपल्याला मिळकत मिळतात. ते मिळवायचे का मिळकत? करा डोळे बंद, सगळे डोळे बंद करायचं. मी डोळे उघडे ठेवून तुमच्याकडे बघाले, करा डोळे बंद. काय करा? डोळे बंद करून पंढरपूरला जावा. गेलं पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये जा. चंद्रभागेमध्ये गेलात
तिथं कपडे काढा, अंघोळ करा. अंघोळ स्नान केली, देवाला पाणी व्हा, पुंडलिकाला पाणी व्हा, आईवडिलाला पाणी सर्पण करा. केलं सर्पण पाणी, बाहेर या, अंग पुसा, गंध लावा. लावला गंध, पताका खांद्यावरती घ्या. पताका घातली खांद्यावर, मग चला पुंडलिकाचं दर्शन घ्या. पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, मग तिकडं घाटाकडे जायचं. प्रदक्षिणा करायच्या बरं का, आपण प्रदक्षिणा करतोय आपण. डोळे झाकून प्रदक्षिणा करा. घाटा गेलो, घाटावर धोंडोपंताचा मठ आहे. धोंडोपंताच्या मठाचं दर्शन घ्यायचं. घेतलं दर्शन, तिथं पुढे गेलं की तुकोबरायचं मंदिर आहे. तुकोबरायच्या मंदिरात दर्शन घ्यायचं. घेतलं, तिथं पुढे गेलं की डाव्या ताला आमच्या जोग महाराजचा मठ आहे. जोग महाराजचं दर्शन घ्यायचं. घेतलं दर्शन, त्याच्या पुढे गेलं की बंकट स्वामीचं मठ आहे. बंकट स्वामीचं दर्शन घ्यायचं. घेतलं दर्शन, त्याच्या पुढे जा, काळा मारुती आहे. काळा मारुतीचं दर्शन घ्यायचं. घेतलं का दर्शन, त्याच्या पुढे जा, गोपाळ कृष्णाचं मंदिर आहे. गोपाळ कृष्णाचं मंदिर दर्शन घ्यायचं. तिथून बघा कळस दिसतो बघा, तिथून दिसला का कळस, कळस पाहायचा. कळस बघितला, त्याच्या पुढे जायचं, निवृत्तीनाथाचा मठ आहे. निवृत्तीनाथाचा मठ आहे, त्या मठात दर्शन घ्यायचं. त्याच्या पुढे जायचं, माऊली चौक आहे. त्याच्या पुढे जायलं, नाथ चौक आहे. त्याच्या पुढे गेलं की तांबडा किंवा शेंद्रा मारुती आहे बघा, त्याचं दर्शन घ्यायचं. ते दर्शन घेतलं, पुढे जायचं, उजव्या हाताला उद्धव मंदिर लागतं. उद्धव मंदिरात दर्शन घ्यायचं. दर्शन घ्यायचं, घाट उतरायचा, चंद्रभागवे जायचं, पाय धुवायचं आणि पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. घेतलं, ही झाली प्रदक्षिणा. आता परत चला, पुंडलिक दर्शन घेतलं, घाटाकडून पुढे सरळ मंदिराकडे जायचं, रावळाकडे जायचं, घाट चढायचा. 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे बघा. आता कोण कोण बघितले, कोण कोण नाही. तिथून पुढे चला, चोखोबरायची समाधी आहे. चोखोबरायचं दर्शन घ्यायचं. त्याच्या पुढे चला, नामदेवरायचं दर्शन घ्यायचं. त्याच्या पुढे चला, एका मायमाऊलीची समाधी आहे. तिथं कोणाची, कोण आहे, कान्होपात्रा दर्शन घ्या. पुढे मंदिरात चला, दीपमाळेचं दर्शन घ्या. घेतलं, पुढे चला, गरुड खांबाला मिठी मारा, कान धरून 3 उड्या मारा. मारल्या का, पुढे जा, गाभाऱ्यामध्ये देवाचं सावळं असं रूप, सावळे परब्रह्म उभे पुढे उभा आहेत है ना. सुंदर आहे ते ध्यान, उभे विठीवरी, करकठावरी ठेवून या. तुळशी हार गळा, कासे पितांबर, अवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडल, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे, माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीनं. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं का डोळ्यां सगळ्यांनी? काय सुंदर गोजीर रूप आहे हो. पुंडली कमरे हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. हे झालं कायनं, वाचन, मनानं त्या भगवान परमाला शरण गेलं. शरण गेलं तर काय होतं, त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या हरि
हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तू काय करतो भगवान परमात्मा? जो त्याला शरण जाईल ना त्याची जीवनरूपी नौका पहिलं तीराळ नेतो बरं का. आपण संसार करतो, संसार करा, करू नका असं कोणी म्हणे. सुखे करा संसार, पण कसं संकल्पावी माया संसाराची, संसारावरली माया त्या भगवान परमात्म्याजवळ लावावी बरं का. म्हणून त्या भगवान परमात्म्यात शरण जावं, त्याच्यावरती प्रेम करावं, त्याला माया करावी. त्या भगवान त्याला म्हणावं की देवा तुझ्याशिवाय मला कोणच नाही. नक्की त्याची आठवण करा, तुमची आठवण नक्की त्याला येईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय प्रभु का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद जपते चलो. कुठल्याही देवाचं नाव घ्यावं. रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी. जो कोणी आपल्या वैखरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करतो ना त्याच्यात कुठलंच पाप शिल्लक राहत नाही. मान्य आहे आपल्या हातून चुका होतात, आपल्यातून पाप घडतं बरं का. घडते असं नाही, आपल्याला बरंच वाटतं आपल्याला आपल्या हातून चांगलं व्हावं, पण होतं का कधी कधी चुकीचं होतं. का माहिती आहे का? याला कारण आहे आपलं प्रारब्ध, आपलं नशीब. आणि दुसरं कारण आहे म्हणजे हे युग म्हणजे कलियुग आहे. कलियुगाच्या दोष प्रभावामुळे कळत न कळत आपल्या हातून चुका होतात. आणि या कलियुगामध्ये आपल्या जे प्रारब्धामध्ये लिहिलं आहे ते होत असतं बरं का. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, हे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते चुके कर्म कधी, ते चुके कर्म कधी. होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी. कर्म रेषा तळेना, कर्म रेषा तळेना, कर्म रेषा तळेना. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म. हे लिहिले प्रारब्धी, जे लिहिले प्रारब्धी. ते चुके कर्म कधी, ते चुके कर्म. जे जे लिहिले प्रारब्धी तेने चुके कर्मधी. प्रारब्धामध्ये लिहिलेलं चुकत नाही. हे कलियुग आहे, कलियुगात जे व्हायचं आहे ते होणारच आहे बघा. आपल्याला भरपूर वाटतं आपण करावं हे, तुम्हाला भरपूर वाटतं करावं हे, पण होतं ते त्याला वाटतं ते. आपल्याला वाटतं हे व्हावं हे, पण होतं काय त्या देवाला वाटतं ते. म्हणून आपण कधीच चिंता करायची नको, चिंता करू नको, खेद करू कोणत्या गोष्टीचा काहीच नाही, चिंता करायची गरज नाही हो. तो भगवान परमात्मा आपल्याला सांभाळणारा तोच आहे. क्षणोक्षणी सांभाळितो, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणाला सांभाळणारा तो भगवान परमात्मा आहे. आपली नौका पहिलं तीराला नेणारा तोच आहे भगवान परमात्मा. म्हणून तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. असा हा भगवान परमात्मा आहे तरी कसा, त्याचं नाव कोणतं? ते अभंगाचं तिसरं चरण. करुणावंता बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंता, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंता, बहु आहे करुणावंत.
अनंत नाम जप अनंत नाम जप अनंत विठ्ठल विठ्ठल मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिले पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो भगवान परमात्मा कसा आहे भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलं बहु कसा आहे तो करुणावंत आहे दयाळू आहे कृपाळू आहे त्याला अनंत असे नाम आहेत बरं का अहो उपमन्य वाटीभर दूध मागितलं दुधाचा सागर दिला एवढा तो दयाळू कृपाळू परमात्मा आहे भगवान म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जावं अनन्य भावानं शरण जावं तो हा मग काय करेल तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा आणि हे तुकोबराय सांगत असताना सांगतात की बाबा रे हे मी कुठं ऐकून त्या बघून नाही सांगत तर काय मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे मला मी जे बघितलं आहे मी जे अनुभवला आहे तेच तुमच्या सोबत प्रगट करतो आहे अभंगाचं शेवटचं चरण तुका बडे साक्षी आले तुका मन साक्षी आले तुका मन साक्षी आले तुका मन साक्षी आले तुका मन साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले प्रगट तरी केले प्रगट प्रगट कोहू तरी पारा उतरिल पार
साक्षी आले तरी केले प्रगट. जे साक्षाला आलं, जे अनुभूती आली तेच तुकोबाने आपल्या प्रगट केलं. बाबा रे, या जीवाची मुक्ती करणारा, या जीवाला मुक्त करणारा, यातून सोडवणारा तो भगवान परमात्माचा आहे. म्हणून त्याचं नाम घ्यावं. त्या नामानं अनेकाचा उद्धार झाला. नामे तारिले अपार महापापी दुराचार घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पापाचं पर्वत जळ असा त्या नामाचा महिमा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा अनन्य भावानं, काही न वाचनं शरण जा. नक्की तो भगवान परमात्मा तुझी नौका पहिलं तीराला नेईल. या संसाराच्या भवबंधनातून, या भवसागरातून तू सहज तरून जातील. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. तो कृपाळू आहे, दयाळू आहे. किती जरी पाप झाला असेल, किती जरी चुका झाल्या असतील, ते झालेले झालं. आतापर्यंत भजन नाही केलास ना, इथून तर पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. म्हणून बाबा रे, आत्ता पण कधी भजन केलं नाही, आत्तानं कधी हातानं टाळी वाजली नाही, मुखानं नाम घेतलं नाही. म्हणून तुकोबारांनी सांगितले की बाबा रे, त्या भगवान परमात्म्याला आता तरी शरण जा, नक्कीच तुझा उद्धार होईल. या अभंगाचा सरळ सरळ भाव माझ्या बुद्धीला जसं जमेल तसं मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. खूप वेळ झालेला आहे. खरं तर आपल्या या मोजे कन्हेरी या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे, 29 वर्ष झालं. 30व्या वर्षामध्ये पदार्पण सप्ताहाचं होते आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं, सर्वाच्या वतीनं हा मोठा देखण्या स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी होते. नंतर काही ठिकाणी काय होतं, मोठालत मांडव आणि त्यात 5च पांडव असतात, है ना. इथं संख्याही भरपूर आहे, मंडपाच्या बाहेर देखील आहेत बसले. त्या भगवंताची भक्ती आपल्या हातून घडते. म्हणून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. ते म्हणजे आमचे स्नेहीमित्र कल्याणजी महाराज, मृदंगवादक आपल्याच गावातले आहेत. आता दुसरे मृदंगवादक इथलेच का? बरोबर, तेही इथलेच आहेत बरेच. आणि या ठिकाणी थांबलेले म्हणजे या उजव्या साईडला साथ करता गायनाची, म्हणजे त्याचं आपल्या भागातलं एक वैभव आहे. आपल्या गावात एक नाव आहे की अभिमानाने सांगतो की आमच्या गावच्या शेजारी आपसुंदा म्हणून गाव आहे आणि तिथे एक गायक असतात, त्यांचं नाव आवर्जून घेतो असतो बरं का. कारण आपल्याचं कौतुक वाटत असतं बरं का. जरी समोर नाही वाटलं तर कुठेतरी आपण काढलं आमच्याकडे गायक आहे म्हणून माधवराव गुरुचं नाव घेत असतो. म्हणून तेही उपस्थित आहेत. इकडे या ठिकाणी आमचे जयनगरचे भजनकरी असते, परिसरातील पंचकोश सगळे भजनकरी, आमच्या गावून आले वारकरी साहित्यपर जिल्हाध्यक्ष धुमाळ महाराज आहेत, माझ्यासोबत आले जाधव सर आहेत. सोबदार बाबांनी माझ्या कीर्तनात थांबावं एवढा मोठा मी नाही. नक्कीच आपण फड परंपरावरले गुरुबाबाच्या या सानिध्यातले सर्व गाव त्यांचे शिष्यमंडळ आहे आणि त्यांचे कीर्तन, त्यांचे परंपरेमधले आपले भक्तजन आहात. माझ्यासारख्या पामराचं तुम्ही कीर्तन आहे एवढा नक्कीच मोठा नाही. ना अधिकार, ना पात्रता, ना योग्यता, पण तुमचंच प्रेम. म्हणून त्या भजनातून, कीर्तनातून काय मिळतं मला माहिती आहे का? फक्त समाधान मिळतं, सुख मिळतं, आनंद मिळतो. म्हणून कीर्तन करतो, दुसरं बाकीचं काहीच नाही बरं का. म्हणून त्या भगवंताची सेवा घडावी, आपल्या हातून सेवा घडत आहे. आज या ठिकाणी एक सांगू इच्छितो की समोर जे व्हिडिओ शूटिंग होत आहे ते आमच्या अभंग आणि यूट्यूब चॅनलचे आमचे स्नेही परमेश्वरदादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर त्यांचं चॅनल आज या वारकऱ्याचं
जसं साहित्याचा प्रसार आपण करतो संतांच्या साहित्याचा वाङ्मयाचा, तसं भजन कीर्तन असेल त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहेत. त्यांनीही आपल्या गावामध्ये आले. या सगळं इथलं यूट्यूबमध्ये आपलं व्हिडिओ शूटिंग जाणार आहे. ते यूट्यूबला नक्कीच महाराष्ट्राभर कधीही जर आपण बघितलं अभंगवाणी या चॅनलला तरी ते आपल्याला हे कीर्तन दिसणार आहे. म्हणून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचंही आभार मानतो. आपण सगळं कीर्तन ऐकलात त्यावेळेला आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे तो, जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, त्या साधू संतांची कृपा आहे. उगच होत नाही बरं का. तुकोबरायची ज्ञानोबरायची कृपा लागते तेव्हा या नारदाच्या गादीवर उभारता येतं. काही बोलायचं म्हणून नाही, जसा अभ्यास आहे तसं बोलता येईल. झाली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व वारकऱ्याच्या चरणी, तुम्हा सर्व टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या सर्व उपस्थितांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 टाळी वाजा टाळी वाजा. हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. तुका मन साक्ष आले, तुका मन साक्ष आले, तुका मन साक्ष आले, तुका मन साक्ष आले. तुका मन साक्षी आले, तुका मन साक्षी आले, तुका मन साक्ष आले, तुका मन तुका मन साक्ष आले. तुका मन साक्षी आले, तुका मन साक्षी आले, तुका मन साक्षी आले, तुका मन साक्षी आले. तो हा उतरलं पार. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट.
उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तुका म्हणे साचे आले तुका म्हणे साचे आले तुका म्हणे साचे आले तुका म्हणे तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट केले प्रगट तरी केले प्रगट तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतारील पार तोहा उतारील पार तोहा उतारील पार तोहा उतारील पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतारील पार तोहा उतारील पार तोहा उतारील पार तोहा उतारील पार बहुदुतरान देता
बहु दुस्तर नदीचा बहु दुस्तर नदीचा बहु दुस्तर नदीचा तो हा उतारेला पारा तो हा उतारेला पारा तो हा उतारेला पारा तो हा उतारेला पारा बहु दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा बहु आरा नदीचा बहु दुस्तर ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल